अरे परदान्या, अरे पण मागच्याच महिन्यात आम्ही फंड काढला होता 5 मिनिटाचा. त्याचं काय झालं? दादा तुम्ही बोलता ते फंड काढला नाही, धन काढला नाही, काय करते आणि पण ते फंड लोकांपर्यंत पोहोचले का? आणि तुम्ही पोहोचू दिले का? परदान्या, अरे असं बोलू नको ना. बघा तुमच्या डोळ्यानेच बघा कुठे प्रॉब्लेम इकडे कुठे बघताय आता इकडे बघा. ए काय करूया? अरे तंबाखू किती करू? अरे बेटा सुना की काय माहित सुना गाडी बसल्या बसण्याच्या राजात तुम्हाला आलो तुम्ही आणि माझे काय गुन्हा मागताय? आईला परदान्या, की राजे का पुत्र रे? नाही आपल्याला काय माहित नाही त्याच्याशी आपलं काय संबंध दादा इथंच आहे कुठे नाही गेला तो. परदान्या, अरे ते घुमत बसले रस्त्यात. स्वतः कधीतरी जाऊन त्याची चौकशी करावी. होती करता की ओरडतो कशाला? असं काही प्रॉब्लेम असेल. परदान्या, अरे याचा प्रॉब्लेम जाऊ दे रे. अरे बघ, सांग काय प्रॉब्लेम आहे? सांगा. साबण नाही त्याच्याकडे. आपण देऊ ना त्याला. बरं मी काय म्हणतो? अरे विषय लय गंभीर आहे पाण्याचा. आपण याच्यावर नंतर विचार करू. पुढचा प्रॉब्लेम दाखव. बघा आईला परदान्या, यो प्रॉब्लेम इंटरेस्टिंग वाटत नाही जरा. साहेब बघा की. अरे किती बेकार जातो. तू तर काय बरं, मी तुला संगीताचा त्रास लावतो. परदान्या, अरे कसा समजत प्रॉब्लेम? आमचं पुढे इथं राज्यात महिलांची छेड काढली जाते आणि हे जर मोबाईलवर संगीत शिक्षण द्यायला पडू नको परदान्या. काय झाली? आता गाडी मिळून छेडला नाही. हा तुमच्या राणीला पण छेड नाही केली का? असं म्हणतो. त्याचा पण बसलायच पाहिजे. दाखव तुझा प्रॉब्लेम. बघा की पुढचा प्रॉब्लेम. परदान्या, बस कसं राहतं मला. परदान्या, मी काय म्हणतो? अरे ज्याला बॉल मारला त्याला आतमध्ये ये. तुमच्या बायकोचा भाऊ आहे तू. असं म्हणतो? अरे मग त्याच्या बॉल लागला त्याला आतमध्ये. अहो राजा असं किती जणांना आपली टाकलं तुम्ही? इथं राज्यात तरुण मंडळी रस्त्यावर क्रिकेट खेळतात. त्यांना जर आपण मैदानं बांधून दिली तर पुढे ते आपलं नाव रोशन करतील देशाचं. वा 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 परदान्या, अरे काय झाप तुला यार तू. तू माझं सुद्धा बोलू लागला बरोबर. परदान्या, तुला हवं ते मा विसरलाय. राजा मामा. अरे बा. काय राजा? लोन. राजा लोन. अरे कसलं लोन? आता लोन लोन. अरे मग ते ना असं म्हणते लोन पाहिजे. लोन लोन करतो मी. बरोबर सांग. किती रुपयाची लोन पाहिजे? माझं काय ना माझ्या बहिणीला डॉक्टर होता. तर तिला लोन पाहिजे. त्यासाठी 1.5 लाख रुपये लागतात. असं का म्हणे? 3 लाख रुपये? अरे तुझी पोरगी खरं डॉक्टर कुठे ठेवायची? 3 लाख रुपये मागतो. आता तुमच्यासाठी काय कमी आणि काय जास्त? तुम्ही राजा आहे राजा. अरे राजा असू दे रे, पण 3 लाख रुपये नाही होते काय? नाही होते. राजा एका पाण्यात सांगा तुम्हाला द्यायचं की नाही? आता मी बघ व्यक्ती हुकूम आहे. अरे परदान्या, ये तिकडं. अरे आपण करू काय शकत नाही. करू काय करायचेस? बरं सांग. किती रुपये पाहिजे? 3 लाख रुपये ना? परदान्या, 3 लाख रुपये जास्त रे बंदा. म्हणजे मी देतो 3 लाख रुपये, पण जास्त होते. अहो राजा काय 1 लाख रुपयाचे घेऊन बसला तुम्ही? इथे डोनेशनसाठी 5-5 लाख रुपये आणि 10-10 लाख रुपये देतात तरी ऍडमिशन होईल. अहो एका बाजूला कसबची खेप केली जाते, चिकन बिर्याणी केली जाते आणि दुसऱ्या बाजूला दाभोळकर आणि पानसरेसारख्या समाज कार्यकर्त्यांना गोळ्या दिल्या जात आहेत. काय चालू आहे राज्यात? कसं होणार या राज्यात? तुम्हाला थांबा काय काय? परदान्या, अरे खातीस गोळं पड असं माझं. मी काय बोलतो परदान्या? एक सांगतो तुला. एक तर बोलतो कारण मंडळी ना. तेव्हा कसं हसते